घरात जे वातावरण आहे किंवा आई शिक्षिका, बाबा उच्च शिक्षित, तुम्ही खूप छान शिकलाय, तो फार छान करतोय, तुम्हाला घरी सून कशी हवी आहे? किंवा एक असतं ना, माझी बहिणी किंवा माझ्या भावासाठी अशी असावी, कारण का तुम्ही त्याला इन अँड आउट ओळखता, तुम्हाला माहिती आहे की तुमचा भाऊ कुठे चुकू शकतो किंवा तो कुठे स्टँड घेऊ शकतो. तुम्हाला कशी बहिणी हवी? विनूचा स्वभाव म्हणजे काय आहे ना, मला नेहमी त्याची खरं काळजी वाटत आली आहे. कारण एक पॉइंट असा आहे की प्रचंड हळवा आहे तो, म्हणजे किती द्यावं एखाद्याला हे त्याला कळत नाही की थांबावं कुठं. आणि दुसरा पॉइंट असा आहे की इतका रागीट आहे की मग त्याला कंट्रोल कोणीच नाही करू शकत. तर थोडंसं त्याचा हा स्वभाव समजून घेणारी हवी. आणि मगाशी जो वॉर्डरोबचा प्रश्न होता, आणि मी जरा ह्या तिघांच्यात थोडंसं स्वच्छताप्रिय असल्यामुळे म्हणजे मला असं खूप इरिटेट, म्हणजे आता हा कोपरा दुमडला मला इरिटेट होतं, मी ते सरळ करायला जाते असं. तर माझी वैयक्तिक इच्छा आहे की येणारी मुलगी आमच्या घरातली अशी नीटनेटकी आणि स्वच्छताप्रिय असावी. म्हणजे ते थोडं 2 पॉइंट बॅलन्स होतील माझ्यासाठी. तर आणि मला असं वाटतं की टचवूड आमच्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी कला आहे. सो मला नेहमी वाटत आलंय, किंवा आमचे दाजी जे आहेत ते पण खो खो प्लेअर आहेत, म्हणजे नॅशनल लेवलचे खो खो प्लेअर आहेत. पुन्हा माझे मिस्टर आहेत ते तर स्वतः संगीत विशारद आहेत. म्हणजे आमच्या घरात प्रत्येक जण जे आले ते कलेशी रिलेटेड आहे. त्यामुळे येणारी मुलगी पण जर का कलेशी रिलेटेड असेल, तिच्याकडे कला असेल, तर खूप छान होईल आणि ती लगेच मग आमच्या वातावरणामध्ये मिक्सअप होईल असं वाटतं. म्हणजे अर्थात हे आमचं म्हणणं झालं. यातलं एखादी गोष्ट कमी असली तरी आम्ही काही नाकारणार नाहीये. दोन्ही गोष्टी आहेत, काळजी नका. ओके, म्हणजे मुलगी आहे म्हणजे लव्ह मॅरेजच होणार आहे.